दरम्यान उद्या नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे। एकीकडे महाराष्ट्र कर्जबाजारी असताना मोदींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आणखी बोजा वाढवू नये अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली। तर पंतप्रधान मोदींचा वाढदिवस जनता साजरा करतीये, मोदींवर टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे असं उत्तर नवनाथ बन यांनी राऊतांना दिलंय। महाराष्ट्र जर लुटला जात असेल अशा प्रकारे आणि शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची लूट होणार असेल, सरकारी तिजोरी लुटायलाही शिल्लक नाही हे माहिती आहे का? कर्ज काढलं जातं ते लुटलं जात आहे। हे राज्य प्रगतीपथावर, हे राज्य प्रोग्रेसिव्ह, या राज्यामध्ये गुंतवणूक येते म्हणजे काय येते? कुठे आहे गुंतवणूक? उद्या नरेंद्र मोदींचा 75वा वाढदिवस हे साजरा करतायत, कर्जाच्या पैशातूनच सरकार साजरा करत आहे अनेक योजनांच्या माध्यमातून। काय गरज काय? नरेंद्र मोदी हे तर खूप साधेग्रस्त आहेत। मग देशभरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला हे करण्याची गरज नाही, जनता साजरा करेल ना। जनतेला हवा असेल तर पंडित नेहरूंचा वाढदिवस जनता साजरी करायची, अजूनही करते। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस सर्वसामान्य जनता करते। पंतप्रधान नरेंद्र मोदींना एकदा दोनदा नाही तर तिसऱ्यांदा लोकांनी 140 कोटी जनतेने बहुमताने निवडून दिले। संजय राऊत, तुम्हाला अर्धा मताने देखील राज्यसभेवर खासदार म्हणून जाता आलं नाही, हे वास्तव आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे। संजय राऊत, तुम्ही कितीही पद्धतीने सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर ती थुंकी तुमच्या तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्र बघतोय। संजय राऊत रोज सूर्यावर थुंकण्याचा प्रकार करताय।